आजची मिसा ख्रिस्तवासी जेल्फी गोन्साल्विस, ख्रिस्तवासी रिचेट कोलासो यांच्या प्रेमळ स्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. डेझमनच्या चांगल्या आरोग्यासाठी अर्पण केली जात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, कालच्या दिवशी आपण दोन मार्ग आणि एक ध्येय, आज्ञापालन आणि सेवा, आणि ध्येय म्हणजे सार्वकालिक जीवन मिळवण्याचं, याच्यावर चिंतन केलं. आज प्रभू ख्रिस्त आपल्याशी बोलताना आपल्याला सांगत आहे, या जगातली संपत्ती, पैसा, अडका, धनदौलत ही सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी अडसर बनू शकते. याच्यावर आपण चिंतन करणार आहोत. आपल्याला या जगांतील संपत्तीचा लोभ टाळता येऊन आध्यात्मिक दृष्ट्या आपण अधिक सुदृढ व्हावं. देवाच्या आज्ञापालनानं आणि वचनानं म्हणजे या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. आपल्या तंतूंची पापं झालेली आहेत. त्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतकरणानं परमेश्वर पित्याकडे क्षमादान मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत वसंत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या सर्वसमर्थ बापा, सर्व वस्तूपेक्षा वस्तूद्वारे तुझ्यावर प्रेम करण्याकरिता आणि तू आम्हासाठी तयार केलेल्या व कल्पना करता येणार नाही अशा आनंदाच्या राज्यात प्रवेश करण्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. यहेशकेल या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्र, सोरच्या अधिपतीला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझे हृदय उन्मत्त होऊन तू म्हणतोस, मी देव आहे. भर समुद्रात मी देवाच्या आसनावर बसलो आहे. पण तू देव नव्हेस, मानव आहेस. आपले चित्त देवाच्या सारखे आहे असा तू आव आणतोस. पहा, दानियलपेक्षा तू बुद्धिमान आहेस. कोणतीही गुप्त गोष्ट लोकांना तुझ्यापासून छपवता येत नाही. तू आपल्या अकलेने आणि चातुर्याने धन संपादन केलेस आणि आपल्या भांडारात सोन्या रुपयाचा संचय केलास. तू आपल्या अकलेच्या जोरावर व्यापार करून आपले धन वाढविलेस. या तुझ्या धनाने तुझे हृदय उन्मत्त झाले आहे. ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, आपले चित्त देवाच्या चित्तासारखे आहे असा तू आव आणतोस. म्हणून पहा, मी तुझ्यावर परकीय लोक आणतो. तुझ्यावर अन्य राष्ट्रातले उग्र पुरुष आणतो. तुझ्या अकलेच्या सौंदर्यावर ते तरवार उपसतील आणि तुझे तेज भ्रष्ट करतील. ते तुला गर्तेत उतरवतील. भर समुद्रात वध पावणाऱ्याच्या मृत्यूसारखा तुझा मृत्यू होईल. तू आपल्या वधणाऱ्यासमोर मी देव आहे असे म्हणशील का? घायाळ करणाऱ्याच्या हाती सापडलास तो तू देव नव्हेस, मानव आहेस. बेसुंती मरतात त्याप्रमाणे तू परदेशियांच्या हस्ते मरशील, हे माझे म्हणणे आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे. प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे. मी त्यांची दूरवर पांगापांग करीन, मानवातून त्यांची आठवण बुजवीन असे मी म्हणालो असतो. पण शत्रूंच्या खिजवण्यास मी भ्यालो. त्यांच्या विरोधकांनी ह्याचा भलताच अर्थ लावला असता. प्रतिसाद. प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे. ते म्हणाले असते की आमच्याच हाताने पराक्रम केला आहे. ही काही परमेश्वराची कृती नव्हे. हे राष्ट्र विचारशून्य आहे, ह्यांना समजत नाही. प्रतिसाद. प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे. त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता, परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते, तर एकाने सहस्त्रांचा पाठलाग कसा केला असता? दोघांनी दशसहस्रांना कसे पळवले असते? प्रतिसाद. प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे. कारण त्यांचा संकटकाळ जवळ आला आहे. त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकरच येत आहेत. हे परमेश्वर पाहिल तेव्हा तो त्यांचा न्याय करील. त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल. प्रतिसाद. प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया,
हालेलुया हालेलुया हालेलुया. हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मत्तई लिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला नक्की सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे कठीण आहे. मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकांतून जाणे सोपे आहे. हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, तर आम्हाला काय मिळणार? येशूने त्याला म्हटले, मी तुम्हाला नक्की सांगतो, पुनरुत्थित मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजासनावर बसून इस्रायलांच्या 12 वंशांचा न्यायनिवाडा कराल. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडली आहेत, त्यांना ते अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रिय बंधुभगिनींनो, एकदा एका विद्वान मनुष्याची आणि श्रीमंत माणसाची गाठ पडली. विद्वानानं श्रीमंत माणसाला जवळच असलेल्या काचेच्या खिडकीजवळ नेले आणि म्हटले, ह्या खिडकीतून बाहेर पहा व काय दिसते ते मला सांग. श्रीमंत मनुष्य म्हणाला, मला माणसे दिसतात. नंतर त्या विद्वानानं त्या श्रीमंत माणसाला आरशाजवळ नेलं आणि विचारलं, आता काय दिसते? तो श्रीमंत म्हणाला, मी स्वतःला आरशात पाहत आहे. त्यानंतर विद्वान म्हणाला, खिडकीला काच आहे व आरशालाही काच आहे, पण आरशाच्या काचेत थोडी रुपयाची भर जास्त आहे. म्हणून माणसाजवळ थोडीशी रुपयाची भर असली म्हणजे त्या माणसाला माणसं दिसत नाही, फक्त स्वतःलाच तो ओळखत असतो, स्वतःलाच तो पाहत असतो. प्रिय बंधुभगिनींनो, अनेकदा श्रीमंत धनवान माणसांची अशीच वृत्ती असते. बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये खूप वेळा धनवानावर तोफ डागाळलेली आहे. याकोबाच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे, अहो धनवानानो, जे क्लेश तुम्हाला आता होणार आहेत त्याविषयी रडून आकंत करा. तुमचे धन हे नासलेलं आहे, तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे, तुमचे सोने, तुमचे रुपे
यावर गंज चाललेला आहे. प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू ख्रिस्त इथं नमूद करत आहे, देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकांतून जाणे सोपं आहे. शिष्याने सुद्धा शंका विचारली, मग स्वर्गराज्यात कोण जाणार? श्रीमंत माणूस जाणार नाही का? मुळीच नाही असा त्याचा अर्थ होत नाही. प्रिय बंधुभगिनींनो, जी धनाची हपापलेली आहेत, पैशासाठी आंधळी झालेली आहेत, पैसा कुमार्गाने कमावत असतात, कुमार्गाने मिळवण्यासाठी एका पायावर तयार असतात, त्यांच्या संबंधानं हे प्रभू ख्रिस्ताने विधान केलेलं आहे. प्रिय बंधुभगिनींनो, दैनंदिन जीवनामध्ये पैशाची आपल्याला गरज असते. ख्रिस्ती मनुष्य गरीब असू शकत नाही. खुद्द ख्रिस्तच विश्वास धरणाऱ्यांना सर्वच बाबतीत संपन्न आणि वैभवशाली बनत असतो. द्रव्य हे अनाथांचं मूळ आहे, ज्याची हा माणसाला बर्बाद करते. पैसा बोलतो तेव्हा सत्य हे मुक राहते. पैशाची आगंतिक लालसा माणसामध्ये निर्माण होते, त्यावेळेला माणूस पैशाचा गुलाम बनत असतो आणि पैसा हा त्या माणसाला विनाशाच्या मार्गानं नेत असतो, किंबहुना सार्वकालिक जीवनाच्या मार्गांतून त्याचा पाय काढत असतो. याची अनेक उदाहरणं बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दिलेले आहेत. आपण त्याच्यावर चिंतनसुद्धा केलेलं आहे. रविवारी आपण ऐकलेलं आहे किंवा कालच्या दिवशी आपण ऐकलेलं आहे की एक तरुण ख्रिस्ताकडे येतो आणि त्यांना विचारतो, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी, वतन मिळवण्यासाठी मी काय करायला हवं? ख्रिस्ताने त्याला साजेसा मार्ग दाखवला आणि ख्रिस्ताने त्याला सांगितलं, तुझं असेल नसेल ते विक, गोरगरिबांना दे आणि माझ्या मागे ये. परंतु तरुण त्याला पैशाची, संपत्तीची हाव होती म्हणून त्याने तो मार्ग स्वीकारला नाही. ख्रिस्ताने त्याला मार्ग दर्शन केलेलं होतं, परंतु त्याचं दर्शन तो घेऊ शकला नाही, कारण पैसा त्याच्या आड आला, त्याच्या जीवनात गतिरोधक बनला. आपण अनेक वेळा दाखला ऐकलेला आहे, श्रीमंत मनुष्य आणि लाजारुस. श्रीमंत हा ख्यालीखुशालीत राहायचा, लाजारुस त्याच्या दरवाजासमोर पडून जे काय त्याच्या हातांतून पडत असेल ते खात असे, कुत्रे त्याचे फोड चाटत असत. नंतर मेल्यानंतर काय झालं तर तो श्रीमंत मनुष्य सार्वकालिक शिक्षा भोगण्यासाठी गेला आणि लाजारसला सार्वकालिक जीवन मिळालं, तो अब्रामाच्या कुशीत बसला. अशी अनेक उदाहरणं आपल्याला ख्रिस्त सभेने किंबहुना ख्रिस्ताने आपल्याला दिलेली आहेत. पैसा प्रिय बंधूंनो वाईट नाही, पण ज्या वेळेला आपण पैशामध्ये गाळले जातो आणि पैसा आपला देव म्हणून मानतो, त्यावेळेला फार वाईट असते. या जगामध्ये पैशाने सर्व काही आपल्याला विकत घेता येतं, परंतु सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आपल्याला जे काय हवं आहे ते विकत घेता येत नाही. आपण म्हणतो नाही का, आपल्याला चांगला बिछाना मिळाला विकत घेतो, परंतु झोप आपण विकत घेऊ शकत नाही. प्रिय बंधूंनो, तशाच प्रकारचं आहे. सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी परमेश्वराने आपल्याला दोन मार्ग दिलेले आहेत, एक आज्ञापालन आणि एक सेवेचा मार्ग. हा सेवेचा मार्ग अवलंबल्यास आपल्याला जे हवं आहे ते मिळत असते. आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवन वतन मिळावं म्हणून येशूने समर्पण, त्याग, प्रेम, शांती आणि परोपकाराची शिकवण आपल्याला दिलेली आहे. येशूच्या वचनाचे आणि आज्ञापालनाचे पालन करून आपण आपल्या जीवनात अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करण्यासाठी
प्रभू येशूचं आपण सहाय्य मागूया. प्रभू म्हणतो, देवाला सर्व काही अशक्य आहे. माणसाला सुद्धा ज्यावेळेला माणूस देवाचा हात पकडून चालत असतो त्यावेळेला माणसाला सुद्धा शक्य करण्यासाठी परमेश्वर उभारी देत असतो. ही उभारी मिळण्यासाठी आपण या बलिदानामध्ये आपण विशेष प्रकारे प्रार्थना करूया. आमेन. बंधूंनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या भेटींचा स्वीकार कर. तू दिलेल्या भेटीमधूनच आम्ही तुला ही भेट अर्पण करीत आहोत. या आमच्या भेटीबद्दल परत भेट म्हणून तू स्वतःच आम्हाला भेटण्यास ये. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे. हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलं. न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलं. परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलंस. त्याच्याद्वारे स्वर्गांतील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात मधुर सूर मिसळून आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा.
हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया पुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारंड्याक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. परमेश्वराला बाप ह्या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आपल्याला शिकवले, म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने म्हणतो, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मौत पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया.
जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनात बनवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. देवापाशी दया व परिपूर्ण तारण आहे. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, या पवित्र साक्रामेंताद्वारे तू आमचे ख्रिस्ताबरोबर ऐक्य घडवून आणतोस. या पृथ्वीवर आम्ही अधिकाधिक त्याच्यासारखे बनावे व त्याच्या स्वर्गीय वैभवात सहभागी होण्यास पात्र ठरावे, म्हणून आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणाला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मान. पावसासाठी प्रार्थना. हे परमेश्वरा, पावसाळा हा मानवजातीला दिलेला फार मोठा आशीर्वाद आहे. यावर्षी पिण्यासाठी, शेतीवाडीसाठी आणि इतर गरजासाठी आम्हाला भरपूर पाऊस पाणी दे. या पावसाच्या हंगामात व्यवस्थितपणे पाऊस पडू दे, अशी प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, तू देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या
ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लावण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन.